भाषावार प्रांतरचना का पाहिजे? कारण स्वातंत्र्य हे उद्दिष्ट क्रमांक 1 होतं. भाषावार प्रांतरचना हे उद्दिष्ट क्रमांक 2. गांधींनी त्याला हो म्हटलं होतं, नेहरूंनी हो म्हटलं होतं, पटेलांनी हो म्हटलं होतं. त्यातला नेहरूंचा जो होकार आहे तो साधारणपणे आज हो म्हणून टाकूया, उद्या काय म्हणायचं ते बघू, अशा प्रकारचं आहे. या बाबतीतलं कन्व्हिक्शन गांधींचं आहे. पण गांधींचा मृत्यू 48 साली झाला आहे, फाळणी 47 साली झाली आहे. त्यामुळे नेहरू आणि पटेल 50 साली गेलेले आहेत. त्यामुळे या काळामध्ये उरलेला माणूस नेहरू हा आहे, ज्यांनी भाषावार प्रांतरचनेबद्दल संसदेत असं म्हटलंय, की याबद्दल मी फार आकृष्ट होत नाही. भाषावार प्रांतरचना ही गोष्ट माझ्या मनाला फार आकृष्ट करत नाही. ती करावी, पण प्रशासकीय फायदे, या देशाची एकता आणि अखंडता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती टप्प्याटप्प्याने केली तरी हरकत नाही. आणि पोट्टी श्रीरामुलूंनी जेव्हा 52 दिवसांचं आमरण उपोषण केलं आणि त्यात ते गेले, त्यांचं उपोषण चालू असताना नेहरू संसदेत असं म्हणालेले आहेत, की उपोषण हे परकीय शक्तीविरुद्ध वापरायचं हत्यार आहे, ते आपल्या सरकारविरुद्ध वापरायचं नाही. म्हणजे नेहरूंसारखा माणूस ज्यांनी गांधींना अनेक उपोषणांमध्ये अगदी त्यांचा मृत्यू जवळ आलेला पाहिलेला आहे, तो माणूस पंतप्रधान झाल्यावर उपोषण नावाच्या शस्त्राकडे कसा पाहतो? आणि भाषेच्या प्रश्नावरच्या उपोषणाकडे ब्लॅकमेलिंग म्हणून पाहतो. हा जो फरक आहे ना, हा फरक विरोधात असताना तुम्ही कसं वागता, सत्ता ताब्यात आल्यावर तुम्ही कसं वागता, आणि एका धर्मामुळे एक देशाचे 2 तुकडे झाले तर 20-25 भाषांमुळे बाल्कनायझेशन होईल का? देशाचे बारीक बारीक तुकडे होतील का? ही जी भीती आहे ती भीती होती.